नमस्कार सर्व स्पर्धा परीक्षक विद्यार्थ्यांचं या नवीन चॅनलवरती MPSC रिव्हिजनवर आपलं स्वागत आहे. आजपासून तलाठी भरतीसाठी आपण एक सिरीज करणार आहोत, ज्यात 2023मध्ये झालेल्या संपूर्ण 57 शिफ्टमधले सामान्य ज्ञान, इंग्लिश आणि मराठी यांचे PYQs आपण घेणार आहोत. त्याच्या नोट्सही तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध केल्या जातील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आपण आज जाणून घेऊया तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता. तलाठी हे शासनाचे एक महत्त्वाचे पद आहे आणि त्यांची निवड स्पर्धा परीक्षाद्वारे केली जाते, जे की आता कंपनीला कराराद्वारे देण्यात येत आहे. 2023मध्ये TCS या कंपनीद्वारे परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि 2025मध्येही 90% शक्यता TCSकडेच जाण्याची आहे. तलाठी भरतीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेली वयोमर्यादा पूर्ण केलेली असावी. तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तलाठी भरती परीक्षा साधारणपणे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित असते. परीक्षा 100 प्रश्न आणि 200 गुणांची असते. मराठी विषयाचा स्तर 12वीपर्यंतचा असतो. तलाठीचे कार्य: तलाठी हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. तलाठी हे गाव पातळीवर काम करतात आणि जमिनीच्या नोंदी ठेवणे, महसूल गोळा करणे आणि इतर शासकीय कामे करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. तलाठी 2 ते 4 गावांचा समूह सांभाळतात आणि त्यांना महसूल मंडळ अधिकारी मार्गदर्शन करतात. तलाठी भरतीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाते. जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार अर्ज भरावा लागतो. त्यानंतर निवड प्रक्रिया परीक्षा आणि परीक्षाद्वारेच आधारित असते. तर अशा तऱ्हेने तलाठी पदाविषयी ही माहिती आज तुम्हाला मिळालेली आहे. लवकरच 1700 पदांची भरती येणार आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर तयारीला लागा आणि PYQचे सर्व लेक्चर करा. थँक्यू.